जमला असाल ना? आज तुम्ही दिवसभर घरात नव्हतात ना, तर माझं कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं. आता आलात ना तर बरं वाटतंय. दुसरी बायको तुझीही आणि तुझ्या मुलाची. दुसरी बायको तुझ्या मुलाची आणि तुझ्या मुलाची. जेवायला वाढू का? नाही नको, भूक नाही. काय हो, कसला विचार करतायत? बरं नाही वाटत आहे का? नाही, काय नाही, जरा दगदग झाली. आराम करा तुम्ही. अरे वाह, ते प्ले. आलीस? माया, दही आण ग. अगं बायको, काय साखरपुडा तोंडावर आलाय तिचा, त्याच्या तयारीविषयी विचार ना. दही काढलंस का काय विचारतेस? तुम्हाला नाश्ता हवाय ना? का आज उपासच करायचा आहे? काय विचारतेस तू बायको? आधी पोटोबा मग विठोबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बेटा. बस काय आज थेपले. वाव, ठीक आहे. अहो, नाश्ता करायला येता ना? बायको, मी काय विचारत होतो, साखरपुड्याचं काय, झाली का तयारी? अगदी मस्त चालू आहे तयारी. मी आणि माया लक्ष देऊन तयारी करून घेतोय. आणि हा आहे की मदतीला. अथर्व आणि मायाच्या आयुष्यातला किती सुंदर आणि महत्वाचा दिवस आहे ना तो. माया खूप सुंदर दिसत होती आपल्या पूजेच्या दिवशी. आता माझी खात्री आहे साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा खूप छान दिसणार आहे ती. अथर्व बघतच राहील तिच्याकडे. काय काय अगं बाई, लाजली. माया कशी लाली आली आहे बघ साखरपुड्याचं नाव ऐकल्यानंतर. मी काय म्हणते, साखरपुडा झाला ना की आपण लगेच लग्नही उरकून टाकूया, नाही का? दुसरी बायको हात करणार तुझीही आणि तुझ्या मुलाची. अहो, अहो, काय हो, तुम्हाला काय वाटतंय? काय झालं, एवढे शांत का आहात तुम्ही? साखरपुडा होईलच, पण त्यासाठी माया आणि अथर्वची पत्रिका जमणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर पत्रिकाच मिळाल्या नाहीत तर साखरपुडा होऊ शकत नाही. अहो, आता आता हे काय तुमचं मध्येच? दोघांची मनं जुळली आहेत ना, ते पुरेसं नाहीये का? दादासाहेब, माफ करा, पण डज ऑल दिस रिअली मॅटर ना? हो, पत्रिका जुळणं महत्वाचं आहे.
मंजिरी, या तरुण पिढीचं मी समजू शकतो, त्यांना या गोष्टी पटत नाहीत. पण तू तर सुज्ञ आहेस ना. बाबा, मला तुमचं म्हणणं पटतंय. आपण पत्रिका चेक केलीच पाहिजे. हे बघा, मलाही कळतं पत्रिकेचं महत्व, पण अंबिका आणि अथर्वच्या लग्नाच्या वेळी पत्रिका न बघण्याची चूक आपण केली आहे आणि त्याचे परिणाम आज सगळं घर भोगतंय. मंजिरी, अथर्व आणि वेदाला होणारा त्रास मी नाही बघू शकत. नाही, माया आणि अथर्वची पत्रिका जुळलीच पाहिजे. अहो, तुम्ही माझं नाही ऐकणार? ऐकतोय ना, बोल. हे काय झालं आत्ता? माझी मोहिनी का काम करत नाहीये? साखरपुडा व्हायला माझा विरोध नाहीये, पण साखरपुडा व्हायच्या आधी तुमच्या दोघांच्या पत्रिका जुळणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुझी जन्मपत्रिका हवीच. बस या ऊपर मला काही बोलायचं नाहीये.